आणि आता सुरुवात करूया आजच्या चौफेर महाराष्ट्राला। पहिली महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र इतरांच्या भाकरीवर जगतो, महाराष्ट्राकडे स्वतःचं असं काय आहे अशी महाराष्ट्राबाबत गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंनी आज ठाकरे बंधूंना पुन्हा डिवचलं। भाषेवरून वाद पेटवणाऱ्या ठाकरे बंधूंचं राजकारण येत्या निवडणुकीमध्ये संपून जाईल असं दुबेंनी म्हटलंय। ठाकरेंचे पैसे कमावण्याचं साधन संपून जाईल, सर्वजण त्यांच्या विरोधात मतदान करतील असं म्हणत दुबेंनी ठाकरेंना डिवचलंय। तर ठाकरे बंधूंकडून भाषेबाबत केलं जाणारं राजकारण पाहून मनाला वेदना होतात असंही दुबेंनी म्हटलंय। दुबेंच्या ठाकरे बंधूंबाबतच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। आशा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं, लेकिन इस बार जो है उनका फाइनल जिसको कहते हैं कि कॉफिन लग जाएगा। ये मनसे और उद्धव ठाकरे की राजनीति पूर्णतया मुंबई से खत्म हो जाएगी, क्योंकि वो जो पैसा कमाने का एक साधन है, जब वो खत्म हो जाएगा और सभी मिलकर उनके खिलाफ वोट करेंगे तो उनको फिर ये राजनीति करने का मौका नहीं मिलेगा। आज ही मुझे सूचना मिली कि मनसे ने थाने और मुंबई में जो है जगह जगह मेरे पोस्टर लगाए हैं, करोड़ों रुपया खर्चा किया है मेरे पब्लिसिटी के लिए, और उसमें डूबे डूबे कर जो है मारेंगे उस तरह के पोस्टर उसने समुद्र का सीन बनाकर किया है। ये जो विवाद है ना, ये विवाद जब होता है तो मन में तकलीफ होती है। तर महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्य आणि ठाकरे बंधूंना आव्हान देणाऱ्या भाजपच्या दुबेंना फडणवीसांनी एक प्रकारे सुरक्षेची हमीच दिली आहे। निशिकांत दुबे मुंबईत आले तर त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं फडणवीस म्हणाले। निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच आहे असं मतही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलंय। तसंच मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण करणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी हे मत व्यक्त केलंय। निशिकांत दुबेंचं वक्तव्य चुकीचंच, राज ठाकरे आणि निशिकांत दुबेंशी आमचा संबंध नाही, निशिकांत दुबेंसोबत मुंबईत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ। महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलं पाहिजे हा आग्रह योग्यच, ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही। दरम्यान दुबेंच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय। हो, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत। त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाही आहे, महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे। आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले महाराष्ट्रद्रोह्यांची। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत, त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील। 6, 7 आणि 8 3 दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत।